मागच्या ह्याच्यामध्ये आपण या ठिकाणी बघा WH क्वेश्चन ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स, त्याच्यानंतर आपण या ठिकाणी सिंपल पास्ट टेन्स, सिंपल पास्ट टेन्समध्ये आपण वेगवेगळी वाक्ये, वी हॅव टेकन सम एक्झाम्पल्स ऑफ सिंपल पास्ट टेन्स फ्रॉम आय बॉट अ बुक टू फार्मर्स फ्लावर्स दिअर फ्लावर फील्ड्स. शेतकऱ्यांनी आपली शेती नांगरली. केव्हा नांगरली? व्हेन काळ समजला. व्हेनने प्रश्न विचारला, काळ समजेल. हाऊने प्रश्न विचारला, ॲडजेक्टिव्ह ॲडवर्ब. व्हॉटने, व्हॉट फॉर थिंग, विच फॉर थिंग, हू फॉर पर्सन, व्हेन फॉर टाईम, हाऊ मेनी फॉर काउंटेबल नाउन, हाऊ मच फॉर अनकाउंटेबल नाउन. फक्त प्रश्नार्थक शब्द जे इंटरॅगेटिव्ह प्रोनाउन आहे ती एकदा दोनदा रिसाईट करा. साध्या भूतकाळी वाक्य रचना पहिली आहे ॲसर्टिव्ह सेंटेन्स, ती लिहून घ्या. सब्जेक्ट, पहिली वाक्य रचना लिहून घ्या. सब्जेक्ट प्लस V2, सब्जेक्ट प्लस V2. आता V2 म्हणजे काय? पास्ट टेन्स ऑफ द वर्ब. प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर वर्ड्स प्लस फुल स्टॉप. ही झाली ॲसर्टिव्हची होकारार्थी वाक्यरचना, साध्या भूतकाळाची होकारार्थी वाक्यरचना. दुसरी आहे निगेटिव्ह, ती पण लिहून घ्या. सब्जेक्ट म्हणजे करता प्लस डिड नॉट ऑब्लिक डिडंट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर वर्ड प्लस फुल स्टॉप. चारही वाक्यरचना लिहून घ्या. फुल स्टॉप. तीसरी वाक्यरचना येस नो टाइप क्वेश्चन ऑफ सिंपल पास्ट टेन्स. येस नो टाइप क्वेश्चन और वर्बल क्वेश्चन और इको क्वेश्चन. वर्बल क्वेश्चन डीड प्लस सब्जेक्ट म्हणजे करता प्लस V1 क्रियापदाचे मूळ रूप लिहित चला. क्रियापदाचे मूळ रूप प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर वर्ड प्लस क्वेश्चन मार्क. तिसरी वाक्यरचना लिहून घ्या. डीड प्लस सब्जेक्ट प्लस V1 म्हणजे क्रियापदाचे मूळ रूप जसं गो, स्मॉल गो जी, प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर वर्ड. अदर वर्डमध्ये क्रम आहे, स्थलवाचक शब्द, कालवाचक शब्द, आणि प्लस अदर वर्ड झाल्यानंतर प्रश्नचिन्ह क्वेश्चन मार्क. चौथी वाक्यरचना लिहून घ्या. मग आपण रचनेप्रमाणे शिकणार आहोत. WH क्वेश्चन और इंटरॅगेटिव्ह क्वेश्चन म्हणजेच WH क्वेश्चन. WH वर्ड प्लस डीड ऑब्लिक WH वर्ड प्लस डीड प्लस सब्जेक्ट, सब्जेक्ट म्हणजे करता, प्लस V1 कारण डूचा डीड झाला, V1 क्रियापदाचे मूळ रूप, प्लस अदर वर्ड्स प्लस क्वेश्चन मार्क. आता इथं अदर वर्ड्स आला, ऑब्जेक्ट आला नाही, कारण इथं WH क्वेश्चन व्हाय डू वी
Frame a WH question, or why do we ask a WH question? To find out an object from the given statement or from the given sentence or sentence आहे. दिलेल्या वाक्यामधून किंवा वाक्यांमधून ऑब्जेक्ट जर शोधायचं असेल तर आपल्याला त्याला WH ने प्रश्न विचारावा लागतो. जनरली वाटणे विचारतो किंवा विचीने विचारतो, किंवा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट विचारायचं असेल तर हू किंवा हुज किंवा हुमने विचारतो. म्हणजे या ठिकाणी 4 प्रकारच्या रचना आहे. आता चला 4 प्रकारच्या रचना बघू. 4 सूत्र आपण तुम्ही लिहिले असं मी ग्राह्य धरतो. आता बघा, सब्जेक्ट प्लस मेन वर्ब, कर्ता प्लस क्रियापद, मेन वर्ब कंसात सेकंड फॉर्म, म्हणजेच V2 म्हणायचं. इथं अवघडात पडायचं नाही. सब्जेक्ट प्लस पास्ट टेन्स ऑफ दी वर्ब ऑर V2 दॅट इज मेन वर्ब. सेलचा भूतकाळ पास्ट टेन्स सोल्ड. व्हॉट इज माय मीन सोल्ड? पास्ट टेन्स ऑफ सेल, SELL सेल, प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर वर्ड प्लस फुल स्टॉप. मी रचना लिहून दिलेली आहे, ती लिहून घ्या. आता या ठिकाणी सब्जेक्ट आहे जॉन, सोल्ड कॅब्स, जॉनने टोप्या विकल्या. व्हॉटने प्रश्न विचारला, व्हॉट डीड जॉन सेल कॅब्स. हूने प्रश्न विचारला, हू सोल्ड जॉन. कर्त्याला कायने प्रश्न, केलेने काय करणे प्रश्न विचारला, जॉनने काय केलं, टोप्या विकल्या. काय विकल्या? टोप्या विकल्या. म्हणजे कर्ता क्रियापद कर्म आपल्याला ओळखू आलं पाहिजे. नंतर विक्रम ओन द रेस, विक्रम स्पर्धा जिंकला. साध्या भूतकाळात कर्त्यानंतर मुख्य क्रियापदाचे दुसरं रूप येते. साध्या वर्तमान काळामध्ये V1 येतं, साध्या भूतकाळामध्ये V2 येतं, हे लक्षात घ्या. आणि साध्या भविष्य काळामध्ये शॅल किंवा विल नंतर मूळ क्रियापद येतं. ते पुढं आपल्याला पाहायचं आहे, तसं आपण पाहिले, पुन्हा पाहणार आहोत. साध्या भूतकाळात व्हॉट इज डिफरंट बिटवीन सिंपल प्रेझेंट टेन्स अँड सिंपल पास्ट टेन्स? जनरली V1 इज यूज्ड इन सिंपल प्रेझेंट टेन्स अँड V2 इज यूज्ड इन सिंपल पास्ट टेन्स. इकडं डू किंवा डज नॉट वापरला जातो, इकडं डीड वापरला जातो, पण V1 वापरलं जातं सिंपल प्रेझेंटमध्ये आणि प्रश्नार्थक वाक्य रचना करताना सिंपल पास्टमध्ये. जॉन वोकअप अर्ली इन द मॉर्निंग, जॉन सकाळी झोपेतून लवकर उठला. टू वेकअप, वोकअप आणि वोकन अप. टू वोकअप मीन्स टू गॉट अप, टू वेकअप मीन्स टू गेट अप, झोपेतून उठणे, जागे होणे. बॉट, सोल्ड, थ्रू, कॉट, एट, कट, वेंट, स्वॅम, पास्ट टेन्स ऑफ स्विम, sang past tense of sing, bought past tense of buy, sold past tense of sell, threw past tense of throw, caught past tense of catch, ate past tense of eat, cut cut, put आणि set हे तिन्ही रूप एकच राहतात. अपवाद लिहून घ्या. अपवाद, कट, शट, SHU ची सेट आणि PUT पूट, ही क्रियापदाची तिन्ही रूप तिन्ही काळात सारखीच असतात. जसं रीड, त्याचा उच्चार फक्त रेड होतो, रीड, रेड, रीड. कट, शर्ट, पूट आणि रीड ही 4 क्रियापद अपवादात्मक आहे. लक्षात ठेवा, त्यांची काय रूप बदलत नाही, उच्चार बदलतो. रीड, रेड, हे लक्षात घ्या. वेप्ट पास्ट टेन्स ऑफ बीप, स्वॅम पास्ट टेन्स ऑफ स्विम, आलं लक्षात. कंपोज्ड पास्ट टेन्स ऑफ कंपोज, प्लाउड पास्ट टेन्स ऑफ प्लाव, ओन पास्ट टेन्स ऑफ इन. ही वरील वाक्यांमध्ये आलेली क्रियापदाची दुसरी रूपं आहे. वर आपण पाहिली ती एवढी रूपं, ही दुसरी रूपं आहे. आता या ठिकाणी भूतकाळात एखादी क्रिया नियमित किंवा वारंवार घडत होती, जसं वर्तमान काळात घडते आणि वारंवार भूतकाळात घडत होती, हे दर्शविण्यासाठी हॅबिच्युअल पास्ट टेन्सचा वापर करण्यात येतो. हॅबिच्युअल पास्ट म्हणजेच रीती भूतकाळ. रीती पास्ट व्यक्त करण्यासाठी प्रामुख्याने यूज टू हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात. परंतु यूज टू कुठे वापरतात आणि वूड कुठं वापरतात याच्यामध्ये पुन्हा फरक आहे. तो आपण यूज टू आणि वूडचा वापर करू. यूज वूड इन्स्टेड ऑफ वूड, यूज्ड टू इन्स्टेड ऑफ वूड अँड यूज वूड इन्स्टेड ऑफ यूज टू. त्यावेळेस यूज टू इज यूज्ड टू शो द डिसकंटिन्युअस हॅबिट ऑफ फास्ट and would is used to show the continuous action of past. Used to चा उपयोग हा साध्या
भूतकाळामध्ये अधूनमधून घडणाऱ्या डिस्कंटिन्युअस. जसं मी एकदा साईबाबाला गेलो होतो 10वीला असताना आणि त्या लिंबाच्या झाडाखाली नाव लिहिलं होतं, साईबाबा युज्ड टू सिट अंडर धिस निम ट्री, असं तिथं उदाहरण होतं बघा. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं का यूज टू म्हणजे काय, म्हणजे ते अधूनमधून बसायचे. व्हेन एव्हर दे हॅड टाईम, त्यांच्याकडे जेव्हा वेळ असेल त्यावेळेस ते बसायचे. यूज टू शो द कंटिन्युअस हॅबिट ऑफ पास्ट, हे लक्षात घ्या. यूज टूचा उपयोग पुढे केला जातो. हे सहाय्यकारी क्रियापद वापरता यूज टू व्यक्त करण्यासाठी प्रामुख्याने यूज टू हे वापरतात. यूज टू नंतर मुख्य क्रियापदाचे पहिले रूप येते. एकदा सहाय्यकारी क्रियापदाचा भूतकाळ झाला की मूळ क्रियापदाचा भूतकाळ होत नाही. टू आला की मूळ क्रियापदाचा भूतकाळ होत नाही. इन्फिनेटिव्ह टू शिकताना आपण पाहिलं, हे लक्षात घ्या. वी यूज्ड टू गो फॉर अ वॉक बाय द सी शोअर. कधी कधी आम्ही काय करायचो, समुद्र किनारी फिरायला जात असो, पण नॉट फ्रिक्वेंटली, नॉट ऑलवेज, समटाइम्स, वेन एव्हर दे हॅड टाईम, त्यांच्याकडे वेळ असेल तेव्हा जायचे. माय ग्रँडफादर यूज्ड टू टेल मी स्टोरीज ऑफ ब्रेव्ह वॉरियर्स. माझे आजोबा मला शूरवीरांच्या गोष्टी सांगायचे, अधूनमधून सांगायचे ना, म्हणून यूज्ड टू वापरलाय. तो पास्ट टेन्सच दर्शवतो, परंतु या ठिकाणी यूज टू मध्ये आणि वूड मध्ये हा फरक आहे, तो समजून घ्या. यूज टू इज यूज्ड टू शो द डिसकंटिन्युअस हॅबिट ऑफ पास्ट अँड वूड इज यूज्ड टू शो द कंटिन्युअस हॅबिट ऑफ पास्ट. माझी आजी मला शूर योद्ध्यांच्या गोष्टी सांगत असे. हॅबिच्युअल पास्ट टेन्स रीती भूतकाळ व्यक्त करण्यासाठी वूड या सहाय्यकारी क्रियापदाचा यूज टू ऐवजी वापर करतात. मी तुम्हाला तेच सांगितलं बघा. वूड बरोबर यूज टू, वूड नंतर मुख्य क्रियापदाचे पहिले रूप वापरतात. तसंच यूज्ड टू नंतर सुद्धा क्रियापदाचे मूळ रूपच वापरतात. आवर टीचर वूड टेल अ स्टोरीज इन दोज डेज. या त्या काळामध्ये आम्हाला आमचे शिक्षक गोष्टी सांगत असे. आवर टीचर यूज्ड टू टेल अ स्टोरीज इन दोज डेज. काय, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन द टू सेंटेन्सेस वी आर गोइंग टू लर्न. रीड द ट्रान्सलेशन. आमचे गुरुजी त्या काळी आम्हाला गोष्टी सांगत असत आणि साध्या भूतकाळात प्रश्नार्थक आमचे गुरुजी आम्हाला गोष्टी सांगत असत. दुसऱ्या पहिल्या वाक्याचा नेहमीच सांगत असत. यूज टू अधूनमधून, व्हेन एव्हर दे हॅड टाईम, ही हॅड टाईम ऑर सी हॅड टाईम, तिला वेळ असेल तेव्हा. साध्या भूतकाळात प्रश्नार्थक वाक्य तयार करताना वाक्याच्या सुरुवातीस डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात. जसं तिकडं डू डज वापरलं. व्हर्बल क्वेश्चन, नकारार्थी वाक्य तयार करताना डू नॉट मूळ क्रियापद. ती चारी सूत्र आपण लिहून घेतले. आता सूत्र नंबर 2. सूत्र नंबर 2चा वापर आपल्याला करायचा आहे. बघा या ठिकाणी राधा सोल्ड टोमॅटोज. डीड राधा सेल टोमॅटो. आता डीड सेल का झाला, डूचा डीड झाला. धोंडीबा ग्रीव व्हेजिटेबल्स. डीड धोंडीबा ग्रो व्हेजिटेबल, ग्रीवचा ग्रो झाला. इथं लक्ष द्या. इथं मिस्टर शास्त्री टॉट अ लेसन. डीड मिस्टर शास्त्री टीच अ लेसन. डूचा डीड झाला, मूळ क्रियापद जसंच्या तसं. आता सोल्ड बरोबर डीड सेल, ग्रीव बरोबर डीड ग्रो, टॉट बरोबर डीड टीच. साध्या भूतकाळात डीड ने सुरू होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे यस किंवा नो ने सुरुवात करून देतात. व्हर्बल क्वेश्चन म्हणतो आपण त्याला, बस बाकीचं काही नाही. येस किंवा नो ने. डीड द स्टुडंट लर्न अ लेसन. येस, दे लर्न अ लेसन. नो, दे डिडंट लर्न ए लेसन. किंवा येस दे डीड, नो दे डिडंट. आपण काल पाहिलं ते. आता आपल्याला पुढची रचना जी पाहिजे आहे ती साध्या भूतकाळाची WH क्वेश्चनची वाक्यरचना आहे. बघा आता WH क्वेश्चनमध्ये चौथा सूत्र आपल्याला वापरायचं आहे. व्हर्बल क्वेश्चन डीड. WH क्वेश्चन, व्हॉट डीड जॉन सेल. डीड जॉन सेल कॅप, व्हॉट डीड जॉन सेल. म्हणजे WH म्हणजे WH वर्ड प्लस डीड प्लस सब्जेक्ट
म्हणजे या ठिकाणी